मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेतला। मुंबईच्या आंदोलनामुळे सरकारने जी.आर. काढला आणि मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केलं। मागणी मान्य झाल्यावर मनोज जरांगे आंतरवालीमध्ये परतले खरे, मात्र त्यांच्या मागणीचा आधार अन्य समाज देखील घेऊ लागलेत। बंजारा समाजानं आज राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठमोठे मोर्चे काढले। बीड, जालना, नांदेड आणि लातूरमध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरला। बंजारा समाज आजच्या घडीला विमुक्त जमाती प्रवर्गामध्ये मोडतोय। आम्हाला एसटी प्रवर्गात टाकून तिथून आरक्षण द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। काळकुटे साहेब, आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो येणार सगळा माझ्या कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे। बीडच्या मोर्चात तर खुद्द धनंजय मुंडे सहभागी झाले होते। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी देखील बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिलाय। आदिवासी समाजानं मात्र त्यांच्या एसटी आरक्षणात बंजारा समाजाला वाटेकरी करण्याला ठाम विरोध केलाय। मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ओरिजिनल आदिवासी समाज राहतो आहे आणि त्याच्यामुळे कोणी काहीही सांगितलं, कितीही सांगितलं तरी बंजारा समाजाला आणि इतर समाजाला आदिवासीमध्ये सामावून घेतले जाणार नाही। तर दुसरीकडे शरद पवारांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे।